सावंतवाडी सुंदरवाडी म्हणून ओळखली जायची। त्यामागची दोन कारणे म्हणजे या शहराचे सौंदर्य आणि येथील सुंदर लाकडी खेळणी। जागतिक पातळीवर सुंदर कलावस्तूंच्या माध्यमातून आपला लौकिकपूर्ण ठसा उमटवला तो येथील रंगीत खेळणी आणि लाखकाम कलेने। सावंतवाडी संस्थान हे 350 वर्षांची परंपरा असणारे एक संस्थान। येथील सावंत भोसले राजघराण्याने नेहमीच अध्यात्म, कला आणि शिक्षणाला प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला। येथील कलावस्तू या केवळ सुंदर आणि आकर्षकच नव्हत्या, तर दैनंदिन जीवनात त्यांचा वापर होत असे। त्यामुळे सातत्याने त्या वस्तूंची निर्मिती होत राहिली। या कलावस्तू पाहिल्यावर त्या निर्माण करणाऱ्या कलावंतांच्या जादुई कौशल्यामुळे पाहणारा अचंबित होत असे। लग्न समारंभ प्रसंगी सासरी जाणाऱ्या मुलीस कलावस्तू देण्याची त्या काळात प्रथा होती। येथील ठकी बासुल्यांना तर फार महत्त्व होते। 1760च्या काळात सावंतवाडीत 22 चितारी कुटुंब हे कला प्रकार करत असत। आजही सावंतवाडी शहरात चिताराळी म्हणून खेळण्यांची बाजारपेठ ओळखली जाते। येथे अनेक कलाकार आजही या वस्तू तयार करतात। सगळ्या खेळणी गटाची मागणी असा, फक्त काय आता आम्ही मशिनरी घेतले ना, राउटर मशीन घेतले, टर्निंग घेतले, त्यामुळे आता कामगार कोण मिळणार नाही म्हणून मशीन घेतली आम्ही। आता ऑटोमॅटिक कॉम्प्युटरवर चित्र फीड केला का तुमचा लाकूड ठेवला का तुमचं काम होता। खेळण्यांबरोबरच धार्मिक कार्यात पूजापाठ प्रसंगी लागणाऱ्या वस्तूही येथे अत्यंत सुबकपणे केल्या जातात। तबके, पेले, निरंजने, पूजापाठ, उदबत्ती स्टँडची कमळे, ताम्हाणे, देवारे अशा अनेक वस्तू येथे बनतात। त्यांचे स्वतंत्र कारखानेही आहेत। रोज शेकडो पर्यटक येथे भेट देतात। या लाकडी खेळण्यांमुळे सावंतवाडीचा लौकिक जागतिक पातळीवर टिकून आहे। मात्र लाकडाची अनुपलब्धता, चिनी खेळण्यांचे आक्रमण, कारागिरांची अनुपलब्धता अशी संकटेही या बाजारपेठेसमोर आहेत। कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात। गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर। सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।